सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिफायनिंग मेंबर फंक्शन्स इनसाइड द क्लास आणि आउटसाइड द क्लास. इनसाइड दी क्लास मेंबर फंक्शनला डिफाईन कसं केलं जातं आणि आउटसाइड दी क्लास मेंबर फंक्शनला कसं डिफाईन केलं जातं ते आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मेंबर फंक्शन म्हणजे कोणते फंक्शन्स. मित्रांनो, काल आपण ऍडिशनचा प्रोग्राम घेतला होता कालच्या लेक्चरच्या निमित्ताने. मग त्यातले मेंबर फंक्शन्स कोणते कोणते तुमचे, ही गेट डाटा आणि डिस्प्ले, हे तुमचे कोणते मेंबर फंक्शन्स आहेत. मग मित्रांनो, आपण इतके दिवस जे प्रोग्राम लिहिले, ऍडिशन नावाच्या क्लासचा प्रोग्राम लिहिला, त्यानंतर स्टुडंट नावाच्या क्लासचा प्रोग्राम लिहिला आणि त्यानंतर वर एम्प्लॉई नावाच्या क्लासचा प्रोग्राम लिहिला आपण वरचा. हे तीन प्रोग्राम आपण बघितले मित्रांनो. त्यामध्ये कॉमन काय गोष्ट होती मित्रांनो, आपण जे मेंबर फंक्शन्स डिक्लेअर करीत होतो ते इनसाइड दी क्लास होते. इनसाइड दी क्लास म्हणजे या क्लासच्या मध्ये, म्हणजे या कर्ली ब्रेस पासून ते या कर्ली ब्रेस पर्यंत हा क्लासचा स्कोप झाला मित्रांनो. या कर्ली ब्रेस पासून ते या कर्ली ब्रेस पर्यंत हा क्लासचा स्कोप झाला. मग याच्यामध्ये लिहिलं म्हणजे इनसाइड दी क्लास, आणि या दोन्ही कर्ली ब्रेसेसच्या बाहेर लिहिणं म्हणजे या इंटमेनच्या बाहेर लिहिणं म्हणजे इंटमेनच्या बी बाहेर आणि या कर्ली ब्रेसेसच्या बी बाहेर, म्हणजेच इथं मधी, इथं कुठं तर मधी जर ते मेंबर फंक्शन्स लिहिणे म्हणजे आउटसाइड डी क्लास असं म्हटलं जातं मित्रांनो. तर इतके दिवस आपण इनसाइड डी क्लास वाले बघितले प्रोग्राम्स. आता इनसाइड आणि आउटसाइड आधी समजून घ्या काय राहतंय आणि त्यानंतर आपण त्याचा प्रोग्राम घेऊया. तरी तुम्हाला एक्झाम मध्ये इनसाइड डी क्लास आणि आउटसाइड डी क्लास याच्यावर जर प्रश्न विचारले तर तुम्ही याची थेअरी ही लिहू शकता आणि एक्झाम्पल देऊ सिंटॅक्स देऊ त्यांचं सर्व गोष्टी हे करू शकता. तर आपण हाच प्रोग्राम बघणार आहोत ऍडिशनचा, जे की काल घेतला होता त्याच प्रोग्रामवरती. फक्त इथं काय केलेलं आहे, डायरेक्ट व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, युजर कडून व्हॅल्यू घेतलेल्या नाहीत. डायरेक्ट आपण व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. ए वरती 10 आणि बी वरती 5 युजर कडून घेतल्यात का नाही, पण कालच्या ह्याच्यात काय केलं आपण युजर कडून घेतले होते. तर चला, डिफायनिंग मेंबर फंक्शन्स. मेंबर फंक्शन्स कसे डिफाईन केले जातात ते बघूया. मेंबर फंक्शन्स कॅन डिफाईन्ड इन 2 प्लेसेस, म्हणजे दोन जागेवरती. प्लेसेस म्हणजे दोन जागेवरती तुमचे मेंबर फंक्शन्स डिफाईन केले जाऊ शकतात. एक तर इनसाइड दी क्लास म्हणजे क्लासच्या मध्ये, किंवा आउटसाइड दी क्लास म्हणजे क्लासच्या बाहेर. इनसाइड दी क्लास कसे केले जाते आधी ते बघून घेऊ आणि त्यानंतर आउटसाइड बघूया. इनसाइड दी क्लास, इन दिस केस फंक्शन डेफिनेशन रिटर्न इनसाइड दी क्लास. फंक्शनची डेफिनेशन क्लासच्या मध्ये लिहिली जाते. या इनसाइड दी क्लास डेफिनेशन मध्ये फंक्शनची डेफिनेशन ही तुमच्या क्लासच्या मध्ये लिहिली जाते. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती फंक्शनला काय काय गोष्टी असतात. फंक्शनला काय काय गोष्टी असतात, सपोज एखादा फंक्शन आहे ऍडिशन नावाचा फंक्शन आहे. ऍडिशन नावाचा फंक्शन आहे. या फंक्शनला काय, आधी आपल्याला फंक्शन डिक्लेअर करावा लागतो, म्हणजे फंक्शन डिक्लेअर करायचा. त्यानंतर फंक्शनची डेफिनेशन लिहायची. फंक्शनची डेफिनेशन म्हणजे ऍडिशन नावाच्या फंक्शनची डेफिनेशन लिहायची. फंक्शनची डेफिनेशन आपण अशी लिहितो या दोन्ही कर्ली ब्रेसमध्ये. मग याच्यात तुमची फंक्शनची डेफिनेशन येते आणि त्यानंतर तिसरी काय राहते, तुमची फंक्शन कॉल राहतो. म्हणजे त्या फंक्शनला कॉल करायचं, म्हणजे A1 डॉट त्या फंक्शनचं नाव, या फंक्शनचं नाव असं कॉल करायचं. मित्रांनो, तीन तुमच्या पद्धती राहतात, म्हणजे तीन मेथड्स राहतात तुमच्या फंक्शन्स मध्ये. पहिली, एक फंक्शनला तुम्हाला डिक्लेअर करावा लागतो. दुसरी, फंक्शनला तुम्हाला डिफाईन करावा लागतो, म्हणजे फंक्शनचं ही असं कर्ली ब्रेसेस मध्ये त्याच्या मधलं कंटेंट, त्याची बॉडी कर्ली ब्रेसेस मध्ये लिहावं लागते. आणि मित्रांनो, तिसरी तुमची कॉल करावा लागतोय, फंक्शनला कॉल आणि डॉट ऑपरेटरचा वापर करून आपण कॉल करतोय. मग मित्रांनो, या तिन्ही हे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जेव्हा हा प्रोग्राम बघत होतो तेव्हा तिन्ही केलेले आहे. मित्रांनो, फंक्शन डिक्लेअर कुठे केलेले आहेत आपण, हे पहा. फंक्शन जेव्हा मी हा ऑब्जेक्ट डिक्लेअर केला तेव्हा माझा हा फंक्शन डिक्लेअर झाला. त्यानंतर फंक्शन डिफाईन कुठे केलंय, हे पहा. फंक्शन डिफाईन केले, हे पहा इथं एवढं फंक्शन डिफाईन केले. म्हणजे या गेट डाटामध्ये एवढे व्हॅल्यूज येतात, एवढं काम करणार ही त्याची गेट डाटाची बॉडी, याला फंक्शन डेफिनेशन म्हणते. आणि याला फंक्शन कॉल म्हणते, म्हणजे फंक्शनला कॉल गेला इथून. A1 डॉट गेट डाटा नावाच्या फंक्शनला कॉल गेला म्हणजे आपला प्रोग्राम कंट्रोलर इथं येणार आणि ह्याची बॉडी एक्झिक्यूट करणार. जेव्हा या डिस्प्लेला कॉल जातो इथून, तेव्हा या डिस्प्लेवरती येतो आणि ह्याची बॉडी एक्झिक्यूट करतो. तर समजत आहे मी काय म्हणत आहे ते. हे सर्व गोष्टी लिहिणं म्हणजे या फंक्शनला क्लासमध्ये डिफाईन करणं. या दोन्ही कर्ली ब्रेसेस, हे पहा,
क्लास कुठं संपत आहे? या कर्ली ब्रेसेसला. क्लास कुठून सुरू होत आहे? या कर्ली ब्रेसेस पासून. या दोन्हीच्या मध्ये जर यांना डिफाईन केलं ना, फंक्शन डेफिनेशन इनसाइड दी क्लास, इनसाइड दी क्लास डेफिनेशन असं म्हटलं जातं त्याला. When function define returns inside the class, then it is treated as inline function. जेव्हा त्यांना आपण फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये लिहितो, म्हणजे क्लास मध्ये, या क्लासच्या स्कोप मध्ये लिहितो. क्लासचा स्कोप इथून इतका आहे, क्लास तुमचा इतका आहे. या क्लासच्या जर मध्ये लिहिलो तर आपण त्या क्लासच्या मध्ये जर ती फंक्शन डेफिनेशन लिहिलो तर त्याला काय म्हटलं जातं, म्हणजे त्याला काय म्हणून ट्रीटेड केलं जातं, तर इनलाईन फंक्शन म्हटलं जातं त्याला. इनलाईन फंक्शन म्हणजे मधलं फंक्शन. समजत आहे मी काय म्हणत आहे? त्याला इनसाइड आणि आउटसाइड फंक्शन असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, एक्झाम्पल मध्ये बघा, ऍडिशन नावाचा क्लास आहे. या क्लासच्या मध्ये मी दोन मेंबर फंक्शन डिक्लेअर केले. हे एक मेंबर फंक्शन आणि हे एक मेंबर फंक्शन, गेट डाटा नावाचा आणि तुमचा डिस्प्ले नावाचा. मग मित्रांनो, दोन फंक्शन्स मी ह्याच्यात डिक्लेअर केले. मग याच्या मध्ये केले, कुणाच्या मध्ये केले? या क्लासच्या मध्ये केली. म्हणून याला इनसाइड फंक्शन डेफिनेशन म्हणतात. आणि आउटसाइड क्लास डेफिनेशन म्हणजे मेंबर फंक्शन डिक्लेअर इनसाइड दी क्लास अँड इट डिफाईन इट्स डेफिनेशन आउटसाइड दी क्लास. म्हणजे मेंबर फंक्शन्स हे तुमचे डिक्लेअर केले जाणार इनसाइड दी क्लासमध्ये त्यांचं डिक्लेरेशन होणार फक्त. म्हणजे एक सांगून देणं की डिक्लेअर करणं उद्या हॉलिडे आहे. सपोज कलेक्टरने डिक्लेअर केलं उद्या हॉलिडे आहे, तर उद्या हॉलिडे असतो मित्रांनो. तसंच मित्रांनो, तुमचं फंक्शनला डिक्लेअर करायचं किंवा हा नावाचा फंक्शन आहे म्हणून असं वर आधीच डिक्लेअर करायचं. कुठं? इनसाइड दी क्लास. आउटसाइड दी क्लास डेफिनेशन मध्ये काय होतं ते सांगत आहे. आधी आपल्याला काय करावं लागतं? मेंबर फंक्शन डिक्लेअर करावं लागतं इनसाइड दी क्लास. म्हणजे काय? मेंबर फंक्शन इनसाइड दी क्लास डिक्लेअर करावं लागतं. हे पहा, हा क्लास कुठून कुठवर आहे? इथवर. ऍडिशन नावाचा क्लास, आता ऍडिशन नावाचा क्लास इतकाच आहे. पहा, हे कर्ली ब्रेस, ते ही कर्ली ब्रेस. आता मित्रांनो, आपल्याला डिक्लेअर करावं लागतं कशाला? मेंबर फंक्शनला. आता गेट डाटा आणि डिस्प्ले डाटाला फक्त डिक्लेअर केले, म्हणजे डिक्लेअर केलं म्हणजे एक सांगून दिलं किंवा हा फंक्शन एक्झिस्ट करतोय. आणि डिफाईन करणं म्हणजे ह्यांची बॉडी लिहिणं. डिफाईन करणं म्हणजे ह्यांची बॉडी लिहिणं. आणि बॉडी इथं कुठं लिहिली? या क्लासच्या बाहेर. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? आउटसाइड दी क्लास. फंक्शन डेफिनेशन आउटसाइड दी क्लास असं म्हटलं जातं. हे पहा, फंक्शन डेफिनेशन आउटसाइड दी क्लास असं याला आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर हे तुम्हाला समजलं. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण? आउटसाइड दी क्लास फंक्शनची डेफिनेशन लिहिलेली आहे. पहा, वाईड लिहिलं, ऍडिशन लिहिलं, आणि आउटसाइड दी क्लास जेव्हा आपण लिहितो त्या क्लासचं नाव लिहावं लागत असतं आपल्याला. आता आपण डायरेक्ट आता इथं कसं केलं तर आपण वाईड गेट डाटा असं लिहिलं असतं तर बाहेर जमलं असतं का? नाही. गेट डाटा फंक्शन तुम्ही क्रिएट करायला, पण कशाचा क्रिएट करायला, कुण्या क्लासचा क्रिएट करायला ते तर तुम्हाला सांगावं लागेल ना. मग वाईड त्या क्लासचं नाव, कुण्या क्लासचा क्रिएट करायला, त्या क्लासचं नाव, कुण्या क्लासचा क्रिएट करायला आपण हा फंक्शन, तर ऍडिशनचा, मग ऍडिशनचं नाव. त्यानंतर तुमचं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर, आणि त्याच्यानंतर तुमचं फंक्शनचं नेम, ह्याला फंक्शन, आणि त्याच्यानंतर ह्याची बॉडी लिहायची. म्हणजे काय झालं? या क्लासचा हा मेंबर फंक्शन आहे असं या थ्रू कळून येतो मित्रांनो. समजलं या लाईनचा उपयोग काय आहे? सिंटॅक्स बघूया आपण. while writing function definition outside the class, then we need to use class name and scope resolution operator. पहा, मी काय म्हणत आहे, सेम मी जे सांगितलं तेच. जेव्हा आपण मेंबर फंक्शन आउटसाइड दी क्लास डिफाईन करतो तेव्हा आपल्याला क्लास नेम आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचा यूज करावा लागतो. मग त्याचा सिंटॅक्स बघा. आधी रिटर्न टाईप तुमचा काय असतो? वाईड ठेवला. मग रिटर्न टाईप काय ठेवला तुमचा? वाईड. हे पहा, वाईड ठेवला. त्यानंतर तुमचं क्लास नेम काय आहे तुमचं? ऍडिशन. मग क्लास नेम द्या ऍडिशन. त्यानंतर तुमचा स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर द्या. हो, दिला. हे पहा, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. आणि त्यानंतर फंक्शन नेम, आणि त्याच्यामध्ये काही आर्ग्युमेंट्स असतील तर आर्ग्युमेंट्स लिहा, आर्ग्युमेंट्स नसतील तर नका लिहू. समजत आहे मी काय म्हणत आहे? आणि त्यानंतर फंक्शनची बॉडी ह्याच्यामध्ये लिहू शकता तुम्ही. हे झाला मेंबर फंक्शन आउटसाइड दी क्लास डिफाईन करायचा, हे सिंटॅक्स. आता याचं एक्झाम्पल मध्ये पहा, आपण वर डिक्लेअर करायचं
किंवा म्हणजे एक सांगून द्यायचं की हे फंक्शन एक्झिस्ट करते. मग हे फंक्शन कुण्या क्लासचे आहेत त्यांना बाहेर डिफाईन बी करायचं, ह्या फंक्शनची डेफिनेशन बी लिहायची. डेफिनेशन आउटसाइड डी क्लास लिहिली म्हणून याला आउटसाइड डी मेंबर फंक्शन असं म्हटलेलं आहे, आउटसाइड डी क्लास डेफिनेशन असं म्हटलेलं आहे. पहा आउटसाइड डी क्लास म्हणजे कशी, हे पहा क्लास कुठून कुठून सुरुवात होईल, इथून सुरुवात होईल आणि एंड कुठं होईल, इथं. मग याच्यामध्ये लिहिलं असतं तर इनसाइड डी क्लास झालं असतं, पण याच्यामध्ये मी डेफिनेशन लिहित आहे का, नाही, याच्या बाहेर लिहित आहे. ना धड इंटिमेंटच्या मध्ये लिहित आहे, ना धड क्लास ऍडिशनच्या मध्ये लिहित आहे. दोन्हीच्या मध्ये मी लिहित आहे. हे पहा दोन्हीच्या मध्ये मी लिहित आहे, दोन्हीच्या मध्ये इंटिमेंटच्या ह्याच्यात बी नाही, क्लासच्या ऍडिशन क्लासमध्ये बी नाही, दोन्हीच्या मध्ये मी लिहित आहे. समजलं, सेम डिस्प्ले साठी बी असंच करायचं. आणि त्यानंतर तुम्ही कॉल करताना सिमिलर आपला प्रोग्राम हे असं कॉल करायचं. मग याच्या थ्रू काय होणार, A1 थ्रू गेट डाटाला कॉल जाणार. मग गेट डाटाला कॉल गेल्यावर कुठं जाणार आपला ऑपरेटर, आपला ऑपरेटर कुठं जाणार म्हणजे कंपायलर कुठं जाणार, इथं जाणार. इथं आपला हे काय डिक्लेअर राहणार, गेट डाटा काय डिक्लेअर राहणार तर पब्लिक डिक्लेअर राहणार, आणि डिस्प्ले फंक्शन काय डिक्लेअर राहणार, हे तुमचा पब्लिक डिक्लेअर राहणार. आणि ह्याची डेफिनेशन कुठं असणार, हे इथं डेफिनेशन. मग जेव्हा इथं कॉल होईल, जेव्हा या व्हॅल्यूजला कॉल होईल तेव्हा आपला प्रोग्राम कंट्रोलर इथं येतो, रिटर्न टाईप व्हॉइड. मग ऍडिशन नावाच्या ह्याचा गेट डाटा हा फंक्शन आहे, गेट डाटा हा फंक्शन आहे कुणाचा, ऍडिशन नावाच्या क्लासचा. मग ए ची व्हॅल्यू घेणार, बी ची व्हॅल्यू घेणार, आणि डिस्प्ले नावाला जेव्हा कॉल होणार A1 डॉट डिस्प्ले, तेव्हा हे डिस्प्लेला जाणार, सी इज इक्वल टू ए प्लस बी करणार, सी इज इक्वल टू ए प्लस बी होणार. मग सी वरती ए आणि बी ची व्हॅल्यू येऊन जाणार. मग ऍडिशन तुमचे डिस्प्ले करणार, ऍडिशन इक्वल्स टू सी. मग सी जेव्हा तुमचा डिस्प्ले करतो तेव्हा आपल्याला ऍडिशन येते दोन्हीची. समजत आहे हा प्रोग्राम काय आहे, तर चला ऍडिशन नंबर काय एंटर केले ते 10 आणि 5. मग 10 आणि 5 चे ऍडिशन इक्वल्स टू 15 असं तुमचं आउटपुट येईल मित्रांनो. क्लास नेम अँड स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर इज यूज टू टेल कंपायलर द स्कोप ऑफ मेंबर फंक्शन्स. क्लास नेम आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आपल्याला कंपायलरला सांगतात, किंवा या ह्याचा क्लास नेम अँड स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज टू टेल कंपायलर द स्कोप ऑफ मेंबर फंक्शन. या मेंबर फंक्शनचा म्हणजे या गेट डाटाचा स्कोप कुठपर्यंत आहे, याचा स्कोप कुठपर्यंत आहे, हा गेट डाटा हा फंक्शन कुठपर्यंत ऍक्सेस आहे, स्कोप कुठपर्यंत आहे म्हणजे कुठपर्यंत ऍक्सेस आहे, तर हे या ऍडिशन क्लासमध्ये ऍक्सेस आहे, हे या ऍडिशन क्लासमध्ये ऍक्सेस आहे म्हणजे डिक्लेअर केलेला आहे. मग ऍडिशन क्लासचाच ऑब्जेक्ट आहे, ऍडिशन क्लासचाच मेंबर फंक्शन आहे कोण, गेट डाटा आणि डिस्प्ले डाटा. म्हणून तर त्याला A1 म्हणून A1 डॉट ऑपरेटर थ्रू कॉल केला, ऍडिशन क्लासच्या ऑब्जेक्ट बनवून त्याला कॉल करू शकतो आपण. आता चला तर आपण आपला प्रोग्राम करून बघूया. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती, तिथं तुम्हाला सांगतो की इनसाइड डी क्लास आणि आउटसाइड डी क्लास दोन्ही करून दाखवतो, दोन्हीतला फरक तुम्हाला जाणून येईल. मग सो लेट्स गो, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. आता काय करणार मी, इथं मी काय करतो, कमेंट आउटलाईन करतो, आणि पहिल्यांदा कोणता हे बघायचं आपल्याला, मेंबर फंक्शन इनसाइड डी क्लास, मेंबर फंक्शन डिक्लेरेशन इनसाइड डी क्लास बघायचं आपल्याला. मग आधी इन साइड द क्लास, इनसाइड डी क्लास डिक्लेरेशन, मग मित्रांनो मेंबर फंक्शन इनसाइड डी क्लास कसं डिक्लेअर करतो, जसं आपण नॉर्मली प्रोग्राम लिहितो तसाच लिहायचा, म्हणजे इनसाइड डी क्लास होऊन जाईल तुमचा. मग आधी क्लास क्रिएट करायचा, ही लाईन मी काढून टाकतो, आणि मेन म्हणजे तुमची ती युजिंग नेम स्पेस एसटीडी ही लाईन तुमची टाका, युजिंग नेम स्पेस एसटीडी ही लाईन तुमची टाका, नेम स्पेस एसटीडी ही लाईन का म्हणून लावतात ते तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की आपल्याला एसटीडी परत परत वापरायला येऊ नये म्हणून. जर तुम्ही पहिल्यापासून लेक्चर बघत नसताना तर तुम्हाला काही समजणार नाही. L1 L2 L3 हे लेक्चर्स बघत या आणि एक सिक्वेन्स तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल, आणि कन्सिस्टंट लेक्चर तुम्ही फॉलो करा, म्हणजे कन्सिस्टन्सीने तुम्ही लेक्चर्स बघत चला. आता आज बघितले उद्या नाही बघितले असं जर तुम्ही करत असताल तर तुम्हाला काहीच समजणार नाही सी लँग्वेज मध्ये, C++ लँग्वेज मध्ये काय आहे काय नाही, आणि याचे रिव्हिजन सुद्धा करीत चला. तर मित्रांनो, आता
ऍडिशन नावाचा क्लास डिक्लेअर केला आपण. क्लास कसा डिफाईन करते, ऍडिशन नावाचा क्लास असा डिक्लेअर केला. मग मित्रांनो आता मी काय करणार, याच्यामध्ये प्रायव्हेट मेंबर्स तुमचे कोणकोणते लावणार, असा कोलन द्यायचा प्रायव्हेट सोबत. प्रायव्हेट मेंबर्स कोणकोणते लावणार, इंट ए कॉमा बी कॉमा सी. सिंपल प्रोग्राम करत आहे मी. आणि पब्लिक मेंबर्स तुमचे कोणकोणते असणार, वाईड गेट डाटा आणि वाईड डिस्प्ले. रिटर्न टाईप काय असणार तुमचा, वाईड आणि गेट डाटा. गेट डाटा नावाचं फंक्शन बनविला मी, आणि मी ह्याला काय केलं, ह्याची फंक्शनची डेफिनेशन याच्यामध्ये लिहिली. कुठं, क्लासच्या मध्ये म्हणजे या क्लासच्या मध्ये लिहित आहे मी, म्हणून इनसाइड डी क्लास असं म्हणू शकता आपण ह्याला. इनसाइड डी क्लास असं म्हणता, ह्याला म्हणू शकता, नाही म्हणतातच ह्याला इनसाइड डी क्लास. आता मी काय करणार, ए वरती व्हॅल्यूज देणार. ए इक्वल टू तुमचा ए इक्वल टू 60 करा चला. त्यानंतर मी बी वरती व्हॅल्यू देणार. बी इक्वल टू 20 करा, नाहीतर 40 करा, म्हणजे राईट ऍडिशन जर झाली तर तुमची 100 आउटपुट येऊन जाईल. आता ए ची व्हॅल्यू टाकली आपण 60, बी ची व्हॅल्यू टाकली बाय डिफॉल्ट व्हॅल्यू टाकली आपण. बाय डिफॉल्ट नाही म्हणजे डायरेक्ट आपण त्याला व्हॅल्यू देऊन टाकली, ना की युजर कडून घेतली. समजत आहे मी काय म्हणत आहे. वाईड डिस्प्ले नावाचं फंक्शन क्रिएट करा. आणि आता पहा मित्रांनो, या डिस्प्ले नावाच्या फंक्शन मध्ये मी काय करतो, ऍडिशन करतो. सी इज इक्वल टू ए प्लस बी. मग मित्रांनो ए आणि बी ची ऍडिशन कशावरती स्टोअर करत आहे मी, या सी नावाच्या व्हेरिएबल वरती स्टोअर करत आहे. मग मित्रांनो सी ला डिस्प्ले करा. सी आउट ऑपरेटर आणि इन्सर्शन ऑपरेटर वापरून तुम्ही या सी ला डिस्प्ले करा. काय मेसेज देणार तुम्ही, ऍडिशन. मेसेज नाही दिला तरी चालते, डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू जर डिस्प्ले केली तरी पण मेसेज द्या, कारण की ते जरा स्टँडर्ड आउटपुट चांगलं वाटतं तुमचं. त्या इथं सी डिस्प्ले करून टाकायचं आणि तुमचं क्लोज करून टाकायचं. समजलं. मग आउटपुटला आपल्याला डायरेक्ट ऍडिशन येऊन जाईल मित्रांनो. आता मित्रांनो मी काय करतो, ऍडिशन नावाच्या क्लासचा A1 ऑब्जेक्ट बनवतो. ऍडिशन नावाच्या क्लासचा A1 ऑब्जेक्ट मी बनवणार. मग मित्रांनो कालचा प्रोग्राम सारखा सिमिलर प्रोग्राम आहे का नाही, मग कॉल करायचं. कालच्या सारखाच तुमचा सिमिलर प्रोग्राम आहे हा. फक्त कालच्या आणि आजच्या प्रोग्राम मध्ये फरक काय आहे की तिथं युजर कडून व्हॅल्यू घेतल्या होत्या, आणि इथं आपण काय केलेलं आहे, तुमच्या डायरेक्ट व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. डायरेक्ट ए आणि बी वरती व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. पण काल कसं केलं तर युजर कडून व्हॅल्यू घेतल्या होत्या. तर आता काय करणार, या प्रोग्रामला रन करणार. मग मित्रांनो ह्या प्रोग्रामला जेव्हा मी रन करीन तो पहा काय एरर आलेला आहे. काय म्हणत आहे, गेट डाटा इनव्हॅलिड काय म्हणत आहे. चला बघूया. वाईड गेट डाटा आणि डिस्प्ले डाटा. ऍडिशन नावाचा फंक्शन आहे, गेट डाटा आणि डिस्प्ले डाटा. हा ह्यांना फंक्शन सॉरी ही तर मिस्टेक झाली माझी. ह्यांना फंक्शन बनवायचंच राहिलं. हा आता गेट डाटा नेमकं कशाला कॉल करीत आहात तुम्ही ते माहिती नव्हतं त्याला. मग फंक्शनला तुम्ही कॉल करीत आहात, मग त्याच्यासाठी हे कर्ली ब्रेसेस लावावेच लागतील तुम्हाला. जेव्हा फंक्शनला कॉल करतो आपण तेव्हा कर्ली ब्रेसेस लावावे लागतात. समजलं. कुठं एरर आलाय हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे आपल्याला. आता पहा आउटपुट काय आला आपला, ऍडिशन इक्वल्स टू 100 आला का आउटपुट. मग मित्रांनो 60 + 40 100 हे असं आपल्याला ऍडिशन आलेलं आहे. मित्रांनो आता हे तर तुमचं झालं इनसाइड डी क्लास डिक्लेरेशन, म्हणजेच या क्लासच्या मध्ये डिक्लेअर करत आहोत आपण हे मेंबर फंक्शन्स. मित्रांनो आता आउटसाइड बघा, इनसाइड झाला, आता आउटसाइड बघा. आउटसाइड डी क्लास डिक्लेरेशन कसं असतंय मित्रांनो. इथं मी काय करणार, इथं यांच्या बॉडी लिहिणार नाही. मी काय करणार, यांच्या बॉडी इथंच लिहिणार नाही. तर इथं यांच्या बॉडी लिहिणार नाही, यांच्या बॉडी मी क्लासच्या बाहेर लिहिणार. ह्या क्लासच्या कर्ली ब्रेसेसच्या हे दिसत आहे का 19 नंबरच्या लाईनला कर्ली ब्रेसेस दिसत आहे, त्या क्लासच्या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर मी त्या लिहिणार. आता मी जरा बरोबर करतो. इथं सपोज मी हे काढून टाकतो,
आता इथं पब्लिक मध्ये काय लिहिलेलं आहे का? सपोज मी हे काढून टाकलं, इथून हे काढून टाकलं. आता इथं पब्लिक मध्ये काही आहे का? नाही, काहीच नाही. मग मित्रांनो मी काय केलं, डायरेक्ट बाहेर बाहेर लिहून टाकलं, म्हणजे या क्लासच्या बाहेर लिहून टाकलं. आता ह्याला जरा बरोबर करतो मी, जेणेकरून दिसायला ते चांगलं दिसतंय. आता पहा मित्रांनो, आता आपला प्रोग्राम रन होईल का? पहा आता आपला प्रोग्राम रन होईल का? कारण की मी काय केलं आहे, या क्लासच्या बाहेर, या ऍडिशन नावाच्या क्लासच्या बाहेर हे दोन फंक्शन्स डिक्लेअर केलेले आहेत. क्लासच्या मध्ये केलेले आहेत का? नाही. हे पहा इथं मी गॅप देऊन टाकतो. हे पहा, हे क्लास झाला तुमचा, पण या क्लासच्या मध्ये केलेले आहेत का? नाही, हे बाहेर केलेले आहेत. मग मी या क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू ह्यांना ऍक्सेस करू शकतो का? ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करू शकतो का? तर नाही मित्रांनो, ऑब्जेक्ट थ्रू मी यांना ऍक्सेस करू शकत नाही. पहा, जर मी जर ऍक्सेस करायला गेलो तर एरर येऊन जाईल तुमचा. हे पहा, एरर आला. काय म्हणत आहे? वाईट डिस्प्ले. हे मी कुठून ऍक्सेस करू म्हणत आहे ते. जर हे तुम्हाला ऍक्सेस करायचे असतील तर तुम्हाला डायरेक्टच हे करावं लागेल. डायरेक्ट हे A1 हे1 हे काढावं लागेल तुम्हाला, तेव्हाच हे फंक्शन्स ऍक्सेस होतील तुमचे. पण मित्रांनो हे आपण काढायची गरजच नाही ना, कारण की आपण क्लासचा वापर करून कसं करायचं आहे हे समजत आहोत. तुमचे डायरेक्ट फंक्शन्स तुमचे अशी वापरतात, हे तर आपल्याला आधीच येत होतं, सी पासून येत होतं आपल्याला. मग मित्रांनो हे तर आपल्याला माहिती. पण मित्रांनो हे बाहेरून कसं ऍक्सेस होणार? आता सपोज मी ह्यांना कधी कधी मला गरज पडते की मी ह्यांना बाहेर डिक्लेअर करावं लागतं. कधी कधी मला यांना क्लासमध्ये डिक्लेअर करायची अशी कंडिशन येते की माझ्याकडे अशी कंडिशन येते की मी ह्यांना क्लासमध्ये डिक्लेअर करू शकत नाही. मग त्या कंडिशनमध्ये मला यांना बाहेर डिक्लेअर करावं लागत असतंय. प्रोग्रामर आहात, तुम्हाला कोणती पण कंडिशन येऊ शकते. मग मी ह्याला बाहेर डिक्लेअर केलं त्या क्लासच्या, मग मी याला ऍक्सेस कसं करू? मग ते ऍक्सेस करण्यासाठी मित्रांनो तुमचा स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि तुमचं क्लासचं नाव हे यूज करायचं. मग मित्रांनो रिटर्न टाईप तुमचा झाला. रिटर्न त्याचा सिंटॅक्स काय होता? रिटर्न टाईप क्लास नेम स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि त्यानंतर फंक्शनचं नाव. मग मित्रांनो इथं काय आहे तुमचा रिटर्न टाईप. आता इथं तुमचा क्लासचा नेम, क्लास नेम काय आहे तुमचं? ऍडिशन. क्लासचं नेम ऍडिशन टाका आणि त्यानंतर मी तुमचा स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर म्हणजे पहिल्यांदा एक कोलन लावायचा आणि दुसऱ्यांदा एक कोलन लावायचा, म्हणजे की एक स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर झाला. आता मित्रांनो मी याला जरा सिस्टमॅटिक वेनी अरेंज करतो, जेणेकरून याचं हे इकडं दिसून येईल. नाहीतर इकडे घ्या, असं बाहेर डिक्लेअर करायला ना आपण, मग याला बरोबरच करा. हे पहा मध्ये. आता मी इथं बी सेम करणार. मी इथं पण काय लावणार? क्लासचं नाव, तुमच्या क्लासचं नाव काय? ऍडिशन. ऍडिशन क्लासचं नाव मी लावणार आणि सेम स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरणार. मित्रांनो स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि ऍडिशनचं नाव, ऍडिशन क्लासचं नाव वापरण्याने काय झालं, आता यांना आपण ऍक्सेस करू शकतो. पण मित्रांनो इतक्या लवकर तुम्ही प्रोग्राम रन केला तर ह्या रन होईल का? हा पण तुम्हाला एरर देणार. तुम्ही मोप स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर लिहिलं आणि ऍडिशन लिहिलं, पण यांना तुम्ही डिक्लेअर केलं का? आता तुम्ही यांना काय करीत आहोत? A1 या ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करीत आहोत, A1 ऑब्जेक्ट थ्रू. पण A1 ऑब्जेक्ट थ्रूला जेव्हा A1 ला जेव्हा कॉल झालं तेव्हा आपला कुठं जाणार? प्रोग्राम कंट्रोलर इथं जाणार चेक कराय. मग या क्लासमध्ये चेक करायला जेव्हा प्रोग्राम कंट्रोलर गेला तर या क्लासमध्ये त्याला दिसणारच नाहीत ना हे मेंबर फंक्शन्स. तुम्ही मोप इथं डिक्लेअर केलं, ऍडिशन हे मोप डिक्लेअर केले, पण इथं तुम्हाला डिफाईन करावं लागतात ते. सॉरी, डिक्लेअर इथं करावं लागतात, इथं तुम्ही डिफाईन केले. मोप इथं डिफाईन केले तुम्ही, आणि इथं तुम्ही हे डिक्लेअर केलं की ऍडिशन नावाच्या क्लासचा हा गेट डाटा नावाचा फंक्शन आहे. मोप ही तुम्ही डिक्लेअर केली तिथं, आणि इथं त्याची व्हॅल्यू डिफाईन बी केली, त्यांच्या मध्यातली बॉडी बी डिफाईन केली. पण तुम्हाला मेन म्हणजे जेव्हा इथून कॉल होईल, इथून कॉल झाल्यावर कुठे येत आहे? आपलं ऍडिशनला येत आहे म्हटल्यावर इथं तुम्हाला ते डिक्लेअर करणे गरजेचे आहे. मग इथं तुम्ही डिक्लेअर कसे करू शकता? ते वाईड तुमचं जे काही तुमचं ह्याचं नाव आहे, मेंबर फंक्शनचं नाव काय? गेट डाटा नावाचं मेंबर फंक्शनचं नाव आहे. त्याला डिक्लेअर करायचं. डिक्लेअर करणे म्हणजे याला ह्यानी क्लोज करणे. आणि जेव्हा मित्रांनो आपण ह्याची बॉडी लिहितो तेव्हा याला क्लोज करतो का? याला असं करून क्लोज करतो का? नाही, ह्याला असं करून क्लोज करत नाही. पण डिक्लेअर करताना आपल्याला असं हे सेमिकॉलम वापरून आपल्याला क्लोज करावं लागतं. समजलं मी काय केलं आहे? आता परत वाईड, आता तुमचं डिस्प्ले नावाच्या फंक्शनसाठी सेम ह्याला पण तुम्हाला क्लोज करावं लागेल. आता हे दोन्ही इथं काय झालं? डिक्लेरेशन झालं. इथं काय झालं? डेफिनेशन झाली. आणि आता इथं कॉल केला की आपला प्रोग्राम कंट्रोलर इथं जाईल. इथं गेल्यावर ही
हे जे व्हाईट डिस्प्ले डिस्प्ले दिसत आहे आणि व्हाईट गेट डाटा दिसत आहे का, याच्या थ्रू तुमचा प्रोग्राम कंट्रोलर तुमचा कुठं जाईल, ऍडिशन नावाच्या क्लासचा गेट डाटा नावाच्या फंक्शनच्या डेफिनेशनला तुमचा प्रोग्राम कंट्रोलर जाईल आणि हे डेफिनेशनला गेल्यावर हे तुमचं हे एक्झिक्यूट करेन, ए इज इक्वल टू 60, बी इज इक्वल टू 40 आणि हे तुमचं एक्झिक्यूट करेन डिस्प्ले डाटाचं फंक्शन. हे दोन एक्झिक्यूट झाल्या मग आउटपुट आपल्याला काय येईल 100. पहा मी रन केलं, परत आपल्याला आउटपुट 100 आलं. इतक्या वेळ काय येऊ लागलं, एरर येऊ लागलं. मग मित्रांनो हे तुम्हाला मी समजून सांगितलं. आता मित्रांनो मी काय करतो, इथं काय करू, 10 व्हॅल्यू दिली. आता काय येईल आउटपुट आपल्याला 50 आलं का, हो बघा. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालाय. आता याला आउटसाइड डी क्लास डिक्लेरेशन का म्हणून म्हणतात माहिती का मित्रांनो, कारण की हा झाला क्लासचा स्कोप आणि ही क्लासच्या स्कोपच्या बाहेर डिक्लेअर केले ना आपण याला, म्हणून याला आउटसाइड म्हणलं जातं. आणि क्लासच्या स्कोपच्या मध्येच याला डिफाईन केलं असतं, तर आपल्याला मेंबर फंक्शन डिफाईन इनसाइड डी क्लास झालं असतं. आणि याला क्लासच्या बाहेर याला आपण जेव्हा हे करतो डिफाईन, तेव्हा याला आउटसाइड डी मेंबर क्लास डेफिनेशन असं म्हटलं जातं मित्रांनो. आउटसाइड डी मेंबर फंक्शन डेफिनेशन असं म्हटलं जातं. तर समजलं तुम्हाला इनसाइड कशाला म्हणायचं आणि आउटसाइड कशाला म्हणायचं. इतके दिवस आपण कशावरती प्रोग्राम केले, इनसाइड डी मेंबर क्लास वरती केली. म्हणजे इथंच आपण काय करायचो, इथंच आपण एंटर दाबून असं ह्याची डेफिनेशन याच्यामध्ये अशी लिहून टाकायचो. पण मित्रांनो तसं करायचं आहे का आता म्हणजे तसं तुम्ही करू शकत नाही. तसं बी करू शकतात आणि असं बी करू शकतात. म्हणजे दोन पद्धती तुमच्या सांगून आल्या. ह्याच्या थ्रू काय समजलं तुम्हाला, किंवा फंक्शन आपण मध्ये पण लिहू शकतो क्लासच्या आणि बाहेर पण लिहू शकतो. फक्त त्याला कॉल करताना आपल्याला त्या क्लासचं नाव आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर यूज करावा लागतो. समजलं, सगळी थिअरी समजली तुम्हाला, प्रोग्राम मी समजून सांगितला, दोन्हीचा डिफरन्स सांगितला काय काय आहे. असा डिफरन्स तर येत नाही एक्झाम मध्ये, फक्त एक तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी समजून सांगितलं. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.